सकाळ झाली होती. स्वयंपाकघरामध्ये चहाचा सुगंध दरवळत होता. नेहा घाईघाईतच आपला हात चालवत नाश्त्याची तयारी करत होती. तेव्हाच एक कडक आवाज पूर्ण घरात गुंजला. नेहा, नेहा कुठे मेली आहेस? लवकर इकडे ये. त्यावर नेहा इतकी घाबरली की तिच्या छातीतच धडधडायला लागलं. तिचा श्वासोश्वास वाढला आणि घाईघाईतच तिनं उपमा हलवला व कढई गॅसवरून खाली ठेवली. गॅस बंद करून साडीच्या पदराला आपले हात पुसत आपल्या खोलीकडे धावली. आत पोहोचेपर्यंत नवरा परत एकदा ओरडला, नेहा तू बहिरी झाली आहेस का? ऐकायला येत नाही का तुला? काय झालं? तिने घाबरतच विचारलं. तुला मी किती वेळा म्हटले आहे की मी आवाज दिल्यावर पहिल्याच हाकेत माझ्याकडे येत जा. असे बोलत सुमितनं कॉटवरून आपला शर्ट घेत नेहाकडे फेकला आणि म्हणाला, आज मला हा शर्ट घालून ऑफिसला जायचं आहे, म्हणून तू चांगली कडक प्रेस करून दे या शर्टला. नेहाने घाईतच तो शर्ट घेतला आणि त्यावर प्रेस फिरवू लागली. तोच बाथरूममधून परत आवाज आला, बाथरूममध्ये टॉवेल का ठेवला नाहीस तू? पटकन टॉवेल घेऊन ये, मला उशीर होत आहे. नेहा आपले काम तसेच सोडून घाईघाईत टॉवेल बाथरूमच्या दरवाजाजवळ घेऊन गेली आणि म्हणाली, हा घे. त्याने रागातच तो टॉवेल ओढला आणि म्हणाला, आता ही पण तुला आठवण करून द्यावी लागेल का? काहीच उत्तर न देता नेहा घाईतच शर्टला प्रेस करण्यासाठी मागे वळाली तर जोरात कॉट तिच्या पायाला लागला. तिच्या पायात दुखू लागले तरी पायाला चोळत आपले काम पूर्ण करण्यासाठी ती इस्त्रीकडे वळली. पण ती पोहोचेपर्यंत इस्त्री तशीच खाली ठेवल्यामुळे शर्टचा एक हिस्सा जळून गेला होता. ते पाहून ती म्हणाली, हे देवा, आता काय होईल? तो शर्ट जळालेला बघून ती खूप घाबरत होती. तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा उघडून सुमित बाहेर आला. माझा शर्ट तयार झाला का? त्याने रागातच विचारले. पण नेहा काहीच बोलली नाही. सुमितची नजर जेव्हा जळालेल्या त्याच्या शर्टकडे गेली तेव्हा त्याचे डोळे रागाने लाल झाले. तू हे काय केलेस नेहा? हा माझा सगळ्यात आवडता शर्ट होता. नेहा लगेच बोलली, सॉरी, ते माझ्याकडून चुकून झाले. तोच सुमित म्हणाला, तुझ्याकडून एकही काम व्यवस्थितपणे पूर्ण होत नाही. तेव्हाच आकांक्षा म्हणजे सुमितची मोठी वहिनी त्यांच्या खोलीत आली. तिच्या चालण्याचा अंदाज एखाद्या राणीपेक्षा काही कमी नव्हता. ती रूममध्ये येताच म्हणाली, अरे सुमित, छोटीशी तर गोष्ट आहे, त्यासाठी इतकं काय रागवतो आहे? फक्त शर्टच तर जळाला ना. आणि तुला तर माहीतच आहे तुझी बायको नेहाकडून एकही काम चांगले पार पडत नाही. मी आता तुमच्या दादांचा शर्ट घेऊन येते, तुम्ही तो घालून आज ऑफिससाठी जा. सुमित तसे एक बोलू का? जर तुम्ही माझ्या बहिणीसोबत लग्न केले असते तर आज गोष्टच काही वेगळी असती तुमच्या आयुष्यात. चेहऱ्यावर मोठे हास्य आणून आकांक्षा बोलली. तिच्या बोलण्यानं नेहाला खूप दुःख झाले. नेहाच्या डोळ्यात आता खूप जास्त पाणी होते, पण कसे तरी तिनं आपल्या डोळ्यातील पाणी तसेच थांबवून ठेवले. आकांक्षा खोलीतून गेल्यानंतर त्यांच्या खोलीत खूप भयान शांतता पसरली. नेहाने खूप हिंमत करून आपल्या मनातील गोष्ट होटांवर आणण्याचा प्रयत्न केला आणि नवऱ्याला हळू आवाजात म्हणाली, सुमित, तुम्ही माझ्यावर नेहमीच इतके का रागवतात? मला माहिती आहे माझ्याकडून चुकी झाली, पण तुम्ही माझ्यासोबत आरामात देखील बोलू शकत होते ना. रागवायची गरज नव्हती. प्रत्येक गोष्टीवर रागावणं काय गरजेचं आहे? तिचे असे बोलणे ऐकून रागानेच सुमितनं तिच्याकडे बघितले आणि म्हणाला, काय म्हटलीस तू? म्हणजे यात सुद्धा चुकी माझीच आहे तर? नाही नाही, मी तुम्हाला दोष देत नाही, मी तुम्हाला फक्त सांगत होते. नेहा शांततेत बोलली, पण नवऱ्याचा रागीट चेहरा बघून तिला पुढे काही न बोलणेच उचित वाटले. अच्छा, आता तू मला सांगेल की मी कसं वागायचं, कसं बोलायचं? सुमितनं नेहाचे केस पकडतच विचारलं. नाही सुमित, नेहा रडत म्हणाली, मी देखील एक जिवंत माणूस आहे रे. प्रत्येक गोष्टीत माझ्यासोबत असं वागल्यानंतर मलाही त्रास होतो. ती रडत बोलत होती. पण सुमितचा राग आता 7व्या मजल्यावर होता. त्यानं कसलाच विचार न करता नेहाच्या गालात 2-3 चापटा मारल्या. तिला खूप रडू येऊ लागले, पण आता ती शांत राहिली, कारण दरवाजामध्ये 5 वर्षांची त्यांची मुलगी अंशी उभी होती आणि आपल्या आईबाबांकडे ती एकटक बघत होती. आपला बाप आता आपल्या आईला मारून टाकतो की काय, असेच काहीशे तिला वाटत असावे. तिचे मासूम डोळे हे सगळं बघत होते. त्या डोळ्यांना आपला बाप असं का वागतोय हे समजत नव्हते. घाईतच ती आपल्या आईकडे पळत गेली आणि आईला मिठी मारतच आपल्या बापाला म्हणाली की बाबा, तुम्ही माझ्या आईला मारू नका. यावर सुमित अजूनच चिडला आणि म्हणाला, तुझ्या आईसारखं तू देखील आता खूप बोलायला लागलीस. तुझी सुद्धा अक्कल ठिकाण्यावर आणावी लागेल मला. इतकं बोलत तो जेव्हा आपल्या मुलीवर हात उचलायला लागला तोच नेहा त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, नाही, माझ्या मुलीवर हात देखील उचलायचा नाही.
आता नेहाच्या डोळ्यांमध्ये राग आणि चेहऱ्यावर चिंता दिसत होती. तोच सुमित रागातच नेहाला वाईट शिव्या देऊ लागला आणि थोड्याच वेळात कपाटातून दुसरे शर्ट घालून रागातच आपली बॅग उचलत घरातून बाहेर ऑफिसला निघून गेला. आता घरामध्ये पूर्णपणे शांतता पसरली होती. नेहा आता आपल्या गुडघ्यांवर खाली बसत आपल्या अंशीला हृदयाशी पकडत ढसाढसा रडू लागली. तोच अंशी नेहाला म्हणाली, आई, आपले बाबा नेहमीच आपल्यावर का ग चिडतात? तुझ्यावर का ओरडतात? तुला का मारतात? पण नेहाकडे तिच्या प्रश्नांची काहीच उत्तरे नव्हती. खूप वेळ नेहा आणि अंशी एकमेकींच्या जवळ अशाच शांत बसून राहिल्या. अंशी 5 वर्षांची होती, पण तरी देखील तिच्या मनात खूप गोंधळ उडाला होता. नेहा खूप शांत बसली होती, पण तरी देखील तिच्या मनात पहिल्या काही गोष्टी फिरू लागल्या. नेहा खूप शांत आणि संस्कारी मुलगी होती. ती फक्त 10 वर्षांची होती तेव्हाच तिच्या आईवडिलांचा मृत्यू झाला होता. आईवडिलांनंतर तिचे पालनपोषण तिच्या काका काकूंनी केले होते. तिची चुलती तिची इतकी काळजी घेत नव्हती, पण तिचे काका तिची खूप काळजी घेत असे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नेहा एका कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून लागली होती. आता नेहा मोठी झाली होती, म्हणून एखादा चांगला मुलगा शोधून तिचे लग्न करून टाकावे असे तिच्या काका काकूंना वाटले. तसेच सुमित सोपानरावांचा लहान मुलगा होता. सोपानरावांची तब्येत आता ठीक राहत नव्हती, म्हणून त्यांना वाटत होते की त्यांच्या डोळ्यासमोरच सुमितचे लग्न होऊन जायला हवे. सोपानराव व नेहाचे काका एकमेकांना चांगलेच ओळखत होते. एक दिवस जेव्हा सोपानराव नेहाच्या काकांच्या घरी आले व त्यांची नजर नेहावर पडली तेव्हाच त्यांना ती आवडली. नेहा शिकलेली तर होतीच, पण घरातील छोटे मोठे सगळे कामं तिला जमत होते. सोपानराव तिचं बोलणं व तिचं काम बघून इतके प्रसन्न झाले की त्यांनी तिथेच आपल्या मुलासाठी सुमितसाठी नेहाचा हात मागितला. नेहाच्या काकांना देखील आनंद झाला. ते देखील नेहाचं लग्न सुमितसोबत लावून द्यायला तयार झाले. पण दिसतं तसं सगळं सोपं नव्हतं. इकडे सुमितची वहिनी खूप चालाक होती. तिला हे नातं पटत नव्हतं. ती अजिबात खुश नव्हती. तिला वाटत होते की सुमितचे लग्न तिच्या छोट्या बहिणीसोबत व्हावे. आकांक्षाला वाटत होते की तिची बहीण जर त्या घरात सून म्हणून आली तर माझा हक्क इथे जास्त चालेल. ती सोपानरावांना म्हणत होती, तुम्ही पसंत केलेली मुलगी जरी शिकलेली असली, समजदार असली, तरी माझ्या बहिणीसमोर तिचा मुकाबला अजिबात होऊ शकणार नाही. आपला सुमित तर खूप जास्त शिकलेला आहे, खूप जास्त पैसे कमवतो. आपल्या सुमितसारख्या मुलासाठी मुलगीसुद्धा लाखात एक पाहिजे. परंतु सोपानराव आकांक्षाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात आणि सुमितला नेहासोबत लग्न करण्यासाठी मनवतात. सुमित आणि नेहाचे लग्न खूप चांगल्या पद्धतीने पार पडलं होतं. लग्नाचे काही महिने खूप चांगले गेले. लग्नानंतर नेहाने आपली नोकरीसुद्धा सोडली, कारण सुमितचे म्हणणे होते की त्याच्या बायकोने आपली नोकरी सोडून आपलं घर सांभाळावं. नवऱ्याच्या खुशीसाठी तिनं नोकरी सोडली आणि पूर्ण घराची जबाबदारी स्वीकारली. आपल्या मोठ्या जावेला आकांक्षाला तिनं बहिणीचं स्थान दिलं. पण आकांक्षाला नेहा जे करत होती तो दिखावाच वाटत होता. तिला हेच मंजूर नव्हतं की आत्ता सून म्हणून आलेली नेहा घरात सगळ्यांच्या मनावर राज्य करत आहे, सगळ्यांचे मन जिंकत आहे. त्यामुळे आकांक्षा नेहमीच तिला अपमानित करत आणि खाली दाखवण्याचा प्रयत्न करत होती. एक दिवस नेहा आपल्या माहेरी गेली होती, तेव्हा आकांक्षाला चान्सच मिळाला आणि ती लगेच सुमितकडे येऊन म्हणाली, सुमित, तुम्ही किती शिकलेले आहात, तुमची बायको मात्र तुमच्यासमोर काहीच नाही. तुम्ही किती मॉडर्न आहात, तुमचे विचार किती उच्च आहेत, पण तुमची बायको मात्र काहीच नाही. किती साधारण राहते ती. त्यावेळी सुमित शांत होता, पण वहिनीनं बोललेल्या गोष्टी कुठेतरी त्याच्या मनात येऊ लागल्या आणि त्यामुळेच हळूहळू सुमितचा व्यवहार नेहासोबत थोडासा कठोर होऊ लागला. छोट्या छोट्या गोष्टींवरून तो नेहाला ओरडत, कधी आडवं बोलणं तर कधी कधी तिला मारणं देखील त्यानं आता सुरू केलं. अचानक नवऱ्यामध्ये झालेला हा बदल नेहाला समजत नव्हता. तिनं याविषयी सुमितसोबत बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे उत्तर नेहमीच रागीट स्वरातच तिला मिळायचे. याविषयी जेव्हा नेहाने आपल्या सासूसोबत बोलाचाल केली तेव्हा सासूनं जे सांगितलं ते ऐकून नेहा हैराण झाली. सासू म्हणाली, सुनबाई, नवरा बायकोमध्ये असे छोटे मोठे भांडणं होतच असतात. तिसऱ्या व्यक्तीसमोर जाऊन तुमचे भांडणं सांगण्यापेक्षा तुम्ही 4 भिंतींच्या आतमध्येच ते भांडणं मिटवा. इतकं बोलून तिच्या सासूने देखील पाय मागे घेतले. परंतु सोपानराव मात्र सुनबाईंचे मन समजू शकत
समजवत होते. ते नेहमीच सुमितला एकट्यामध्ये समजवत असायचे. तुझं नशीब आहे की नेहासारखी बायको तुला मिळाली, नेहमीच ते म्हणायचे. परंतु सुमित मात्र एका कानाने ऐकून सोडून द्यायचा. एकदा सोपनरावांच्या हृदयात खूप दुखू लागले. ते हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंतच त्यांनी अखेरचे श्वास घेतले. ते गेल्यानंतर तर सुमितला आता कुणाचाच धाक राहिला नाही. लग्नाच्या 1.5 वर्षानंतर नेहाने एका मुलीला जन्म दिला. तिला वाटलं आता आपल्याला एक मुलगी झाली. सुमितच्या व्यवहारात थोडा तरी फरक जाणवेल, परंतु ही फक्त तिच्या मनाची गोड समज होती. आता मात्र सुमित रोज दारू पिऊन घरी येऊ लागला होता. दरवाजा खोलताच त्याच्या तोंडातून येणारा दारूचा वास पूर्ण घरभर पसरत असे. नेहा मात्र पूर्ण दिवसभर घराच्या कामांमध्ये व्यस्त असायची आणि रात्री आपल्या लहान मुलीसोबत जागत असे. पण सुमितला आपल्या बायकोबद्दल काहीच वाटत नव्हते. तू इतक्या वेळ घराच्या बाहेर राहतोस, दारू पिऊन घरी येतोस, आपली मुलगी बघते याचा तरी विचार कर, नेहा त्याला बोलायची. सुमित चिडूनच म्हणाला, कशाचा विचार कर म्हणते आहेस? मी पूर्ण दिवसभर काम करतो, हे पूर्ण घर चालवतो आणि तू काय करतेस? स्वयंपाक बनवतेस आणि मुलांना सांभाळते. तुला तर माझे आभार मानायला हवे. तू माझ्या घरात राहतेस, माझ्याच पैशांवर जगतेस आणि वरून मलाच समजावते, शिकवते की मी काय करायला हवे. सुमितने बोलत बोलतच टेबलवरील ग्लास जमिनीवर रागात फेकला आणि नेहाला धक्का देऊन जमिनीवर लोटले. नवऱ्याच्या या व्यवहाराला कंटाळून नेहाने पूर्ण रात्र जागून घालवली. दुसऱ्या दिवशी जेव्हा सुमित झोपलेला होता तेव्हा नेहा आपलं किचनमध्ये स्वयंपाक बनवत होती. तेव्हा तिची जाव आकांक्षा तिथे आली आणि म्हणाली, काय ग नेहा, काल परत तुमचं काही भांडण झालं का? तुमच्या भांडणांचा आवाज माझ्या खोलीपर्यंत येत होता. नेहाने आपली मान खाली घातली आणि आपले आपले काम करत राहिली. पुढे आकांक्षा म्हणाली, मी तर आधीपासूनच म्हणत होते की तू आमच्या घराच्या लायकीचीच नाहीस. नाही तू तुझ्या नवऱ्याला सांभाळू शकते, नाही आमच्या या घराला. वहिनी प्लीज, मी अगोदरच खूप टेन्शनमध्ये आहे. नेहाने हळू आवाजातच आकांक्षाला म्हटले. टेन्शनमध्ये? आणि तू? अगं टेन्शनमध्ये तर सुमित आहे आणि तोही तुझ्यामुळे. त्याचे पूर्ण आयुष्यच खराब करून टाकले तू. इतकं बोलूनच आकांक्षा नेहाने बनवलेला नाश्ता घेऊन तिथून निघून जाते. नेहा मात्र आता हे सगळं सहन करू शकत नव्हती. हळूहळू आता तिची सहन करण्याची क्षमता संपली होती. पण आपलं मन मोकळं करण्यासाठीही तिच्याकडे कोणी नव्हतं. परंतु काहीतरी मनाशी विचार करत एका बॅगमध्ये तिने आपले व आपल्या मुलीचे कपडे पॅक केले आणि गुपचूपच आपल्या माहेरी निघून आली. ती जेव्हा माहेरी आली तेव्हा तिला वाटले की कदाचित माझ्या माहेरी मला काहीतरी साथ मिळेल, कोणीतरी समजून घेईल. पण जसं तिनं आपल्या काका काकूंसमोर आपली व्यथा मांडली आणि समोरील काका काकूंनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्यामुळे नेहा अजूनच खचली. थोडा वेळ काका काकू एका वेगळ्या रूममध्ये चर्चा करत होते आणि थोड्या वेळानं बाहेर निघून काकांनी नेहाला म्हटले, हे बघ नेहा, प्रत्येक घरात छोटी मोठी भांडणं होत असतात. कधी कधी रागामध्ये आवाज मोठा होऊन जातो, पण याचा अर्थ हा नाही की आपल्या भांडणांना इतकं मोठं करणं. तुला समजून घ्यावं लागेल की हे सगळं सहन करत तुझी मुलगी बघत घर सांभाळणं ही तुझी एक जबाबदारी आहे. नेहा शांत झाली. ती काही बोलणार तितक्यातच नेहाची काकी पुढे येऊन म्हणाली, हे बघ नेहा, मुलींचं खरं घर त्यांचं सासरच असतं. आता जर तू भांडणं करून इथे येऊन बसली तर या समाजात आमची काय इज्जत राहील? अजून तर आम्हाला आमच्या मुलीचे सुद्धा लग्न करायचे आहे. सगळं सहन करत तुझा संसार सांभाळ. तेव्हा नेहा धैर्यानं बोलली, काका, परंतु मी त्या नरकात परत जाऊ इच्छित नाही. तेव्हा तिच्या काकांनी रागातच म्हटले, शांत बस आता, जास्त गोष्ट लांबवू नको. आम्ही तुझ्या चांगल्यासाठीच म्हणत आहोत. उद्या सकाळी परत तुझ्या सासरी जा आणि तुझ्या जबाबदाऱ्या सांभाळ. शांततेनं काम करशील तर सगळं ठीक होईल. त्या रात्री नेहाला झोप येत नव्हती. ती कितीतरी वेळ पंख्याकडं वरती बघत होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं पण राग देखील खूप होता. दुसऱ्या दिवशी नेहा शांततेनं आपली बॅग घेऊन परत सासरी आली. दरवाजा उघडताच आकांक्षाचा रागाचा आवाज तिच्या कानी आला, काय मग आलीस महाराणी? तुझे काका काकू 2 दिवससुद्धा तुला घरात ठेवू शकले नाहीत का त्यांच्या? नेहा काहीच बोलली नाही. तिला माहिती होतं की आकांक्षाला बोलून काही उपयोग नव्हता. त्यानंतरचे दिवस नेहासाठी अजून जास्त कठीण होते. सुमित आणि त्याची वहिनी आकांक्षा दोघांना समजून चुकले होते की नेहाला तिच्या माहेरच्या लोकांचा काहीच आधार नाही. म्हणून दिवसेंदिवस सुमितचा व्यवहार अजून जास्त नेहाच्या प्रती कठीण झाला. तो आता रोज रात्री दारू पिऊन येत व आपल्या पूर्ण परिवारासमोर नेहाला बदनाम करत.
पण एक दिवस जेव्हा अंशी आजारी पडली, पूर्ण रात्र तिला ताप होता, तेव्हा नेहाने सुमितला खूप वेळा उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानं तिचा हात झटकत तिला म्हटले, मला शांत झोपू दे. तसेही हे सगळे तुझे कामं आहेत, माझे नाही. दुसऱ्याच दिवशी नेहाने सुमितला मुलीला डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी म्हटले. तेव्हा सुमितनं म्हटलं की एखादी ऑटो करून तू मुलीला डॉक्टरांकडे घेऊन जा. माझ्याकडे इतका वेळ नाही की मी तुमच्यावर खर्च करेल. नेहा आता खूप जास्त तुटली होती. असेच दिवस जात राहिले. पण जेव्हा आज शर्ट जळाला आणि सुमित राक्षसी वृत्तीनं जसं नेहाला रागवत होता, मारत होता, हे बघून त्यांची मुलगी अंशी पूर्णपणे घाबरली होती. आपल्या आईला बिलगून आईला सोडायलाच अंशी आज तयार नव्हती. अंशीला असे बघून नेहा विचार करू लागली की माझ्या मुलीला आणि मला या नरकातून मी आता कसे बाहेर काढू. थोड्याच वेळात तिनं आपला फोन हाती घेतला आणि कॉलेज फ्रेंडच्या ग्रुपवर होणाऱ्या गप्पा गोष्टी वाचू लागली. प्रत्येक वर्षी तिच्या कॉलेजच्या फ्रेंड गेट टुगेदर साजरा करत असे. आजही त्याच विषयी ग्रुपवर गप्पा गोष्टी सुरू होत्या. ती नेहमीच तिथे जाण्याचा विचार करत असे, पण सुमितला घाबरून ती कधीच जात नसे. पण यावेळी तिनं स्वतःला थांबवले नाही. आज गेट टुगेदर होता म्हणून सुमित गेल्यानंतर नेहासुद्धा स्वतःचे आवरून तयार झाली आणि अंशीला घेऊन तिथून निघाली व अंशीला शाळेत सोडून ठरवलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर कित्येक वर्षानंतर आज नेहाच्या चेहऱ्यावर हास्य होते. तिची बेस्ट फ्रेंड नीतू तिला बघताच बोलली, नेहा, ही तू आहेस? कधी आपल्या कॉलेजमधील ब्युटी क्वीन म्हणून तुला ओळखलं जात होतं आणि आज स्वतःला बघितलं आहेस का तू आरशात? चेहऱ्यावरील तेजच कमी झालं आहे तुझ्या. कसे तरी नेहाने ही गोष्ट हसण्यावारी घेतली, पण तोच नीतूचं लक्ष नेहाच्या मानेवर व हातांवर गेले, ज्यावर लालसर निशाण होते. मी तुला हेच म्हणाली, हे काय आहे नेहा? तू आमच्यापासून काही लपवत आहेस का? नीतू म्हणाली. मैत्रिणीच्या सारखं सारखं विचारण्यानं नेहाचा बांध फुटला आणि ती रडू लागली आणि आपल्यासोबत काय काय घडत आहे आपली दुःखभरी कहाणी सगळी नीतूला सांगितली की कशा प्रकारे ती काही वर्षांपासून नवरा सुमितचा अत्याचार सहन करत आहे. नेहाची ही कथा ऐकून नीतूच्या सुद्धा डोळ्यात पाणी आले होते. थोडा वेळ शांत राहून नीतू म्हणाली, नेहा, तुला नाही वाटत तू तुझ्या सोबतच तुझ्या या मुलीचे सुद्धा आयुष्य खराब करत आहेस? तुझी तर सगळ्यात मोठी चुकी हीच झाली आहे की तू तुझ्या नवऱ्याचा आदेश मानून तुझी चांगली नोकरी सोडली. अगं, तू तर आजकालची मुलगी आहेस, शिकलेली आहेस. तू कसं काय त्या घरात इतका अन्याय सहन करत आहेस? नीतूचे बोलणे ऐकून नेहा शांत राहिली, परंतु नीतूचे बोलणे नेहाच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडत होते. जिथे सगळे गेट टुगेदरमध्ये डान्स करत होते, तिथे नेहा आणि नीतू आपल्या बोलण्यामध्ये व्यस्त होत्या. घरी जाताना नीतूने तिला आपल्या गाडीमधूनच तिच्या घरापर्यंत सोडले, परंतु जाता जाता नीतू तिला म्हणाली, कधीही तुला माझी गरज पडली तर मी आहे, मला एक फोन कर. घरी जाताना नेहाच्या डोक्यात काहीतरी येत होतं जे तिला सतावत होतं. पण घरी पोहोचताच तिला थोडं बरं वाटलं की सुमित अजूनही ऑफिसवरून घरी आलेला नव्हता. जर त्याला माहिती झाले असते की नेहा आज बाहेर पडली आहे, तेही त्याला न विचारता, तर नेहाचे आज काही खरे नव्हते. दुसऱ्या दिवशी जेव्हा अंशीला शाळेत पाठवले तेव्हा नेहा नवऱ्यासाठी नाश्ता बनवण्यात व्यस्त झाली. तेव्हाच सुमित नाश्ता करण्यासाठी जातच होता की अचानकच आकांक्षा तिथे आली आणि म्हणाली, सुमित, तुझ्या बायकोला मुठीत ठेव. काल दिवसभर ती घरात नव्हती. मला तर समजलेच नाही की ती कुठे गेली होती. कुणास ठाऊक कुणाला भेटत होती. त्यामुळे काल घरातील सगळे कामं मलाच करावे लागले. परंतु सुमित, तिच्यावर रागवू नका. आता मला तर फक्त तुम्हाला सांगायचे होते की तुमच्या पाठीमागे घरात काय होतं. वहिनींचे बोलणे ऐकून सुमित परत एकदा चिडला. तो झपाझप पावलं टाकत चालतच नेहाजवळ आला. नेहा त्यावेळी पोळ्या बनवत होती, त्यामुळे तिचा चेहरा किचनच्या साईडला होता. सुमितनं मागूनच तिचे केस पकडले आणि ओढत ओढतच तिला किचनच्या बाहेर आणले आणि म्हणाला, मला न विचारता तू घराच्या बाहेर कशी गेली होतीस? हिम्मत कशी झाली तुझी? कुणाला भेटायला गेली होती माझ्या पाठीमागे? तेव्हा नेहा म्हणाली, मी माझ्या मैत्रिणींना भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा सुमित म्हणाला, मला न सांगता कशी केली? हिम्मत कशी केलीस तू? या घरात राहायचे असेल तर आमच्या म्हणण्याप्रमाणे राहावे लागेल, नाहीतर तो पुढे काही बोलणार. तर त्याचा फोन वाजला. त्याच्या ऑफिसमधून फोन होता. या सगळ्या गोष्टींमध्ये तो विसरला होता की आज त्याला लवकरच ऑफिसला जायचे होते. घाईतच सुमितनं तिला बाजूला लोटले आणि बिना नाश्ता करण्याचा आज तो ऑफिसला निघून गेला.
नेहाचं शरीर दुखत होतं, पण तिच्या मनामध्ये जी आग आज लागली होती त्या आगीमुळे ती स्वतःला उठवू शकली आणि तिच्यात एक हिंमत आली व तिनं विचार केला की आता ती या नरकात नाही राहू शकणार. आपल्या मुलीसाठी व स्वतःसाठी तिला काहीतरी करावे लागेल. नेहाने आपल्या घरातील काम संपवले आणि आपल्या जुन्या लॅपटॉपला सुरू केले. आपले सगळे सर्टिफिकेट काढले, आपला एक रिझ्यूम बनवला. तिने हे ठरवले होते की ती आता आत्मनिर्भर बनेल. तिनं शहरातील प्रत्येक कॉलेज स्कूलच्या वेबसाईटवर जाऊन कुठे काही नोकरी मिळेल का ही शोधाशोध सुरू केली. परंतु बघितले की जिथेही नोकरी आहे तिथे एक्सपिरियन्स मागितला जात आहे. नेहाकडे तर एक्सपिरियन्स नव्हता. आता तर 7 वर्षांचा गॅप देखील आला होता. तरीही तिनं हार मानली नाही. खूप साऱ्या ठिकाणी ईमेलद्वारे रिझ्यूम तिनं पाठवून दिला. संध्याकाळी नेहा आपण पाठवलेले ईमेल चेक करत होती की कुठून तरी एखादा रिप्लाय येईल का नोकरीसाठी. तोच दरवाजातून जोरात नवऱ्याचा आवाज आला. ती घाबरली. तिने पटकन दरवाजा उघडला. समोर नवरा सुमित उभा होता. त्याच्या हातामध्ये एक कागद होता. तो त्यानं तिच्या पुढे केला. नेहाने तो कागद घेतला आणि खोलीत जाऊन तो बघितला. त्या कागदात लिहिलेल्या प्रत्येक शब्द एखाद्या हातोड्याप्रमाणे तिच्या हृदयावर घाव करत होता. घटस्फोट? सुमित हो म्हणाला आणि म्हणाला, मला लवकर घटस्फोट हवा आहे. माझी मुलगी माझ्याजवळच राहील, कारण तू बेरोजगार आहे. तू काहीच काम धंदा करत नाहीस, त्यामुळे अंशीचे देखभाल करण्यासाठी तुझ्याकडे पैसे देखील नाहीत. नेहाने कागदाकडे बघितले आणि नंतर आपल्या अंशीकडे. मासूमांशी केविलवाण्या नजरेनं नेहाकडे बघत होती. मनात तिला वाटले की हा कागद फाडून फेकावा आणि खूप रडावं, पण परत तिच्या मनात विचार आला की नाही, आता ही वेळ रडण्याची नाही, काहीतरी करून दाखवण्याची आहे. रात्रभर तिनं विचार केला आणि दुसऱ्या दिवशी आपली मैत्रीण नीतूला फोन केला. मी आता इथे नाही राहू शकत. नेहा नीतूला म्हणाली. काय झालं नेहा? नीतू घाबरलेल्या स्वरात म्हणाली, सुमितनं मला घटस्फोट द्यायचा विचार केला आहे आणि माझी मुलगी अंशीला माझ्यापासून दूर करायचं ठरवलं आहे. मी माझ्या मुलीपासून दूर नाही राहू शकत. मला आता तुझी मदत हवी आहे. जमलं तर मला राहण्यासाठी भाड्यानं एखादं छोटं घर शोधून दे. तिकडून नीतू लगेच म्हणाली, तू काळजी करू नकोस. भाड्याचं घर कशाला हवं आहे? तू माझ्या घरात राहू शकतेस. तेव्हा नेहा म्हणाली, नाही नीतू, मी तुझ्या घरी नाही राहू शकत. आधीच तर माझे सासरचे लोक माझ्यावर बोटं उचलायला मागे पुढे बघत नाहीत. मी जर तुझ्यासोबत तुझ्या घरी राहायला लागले तर माझ्या चरित्रावर डाग लागायला वेळ लागणार नाही. हे लोक ही गोष्ट कोर्टमध्ये माझ्या विरोधात वापरतील. ठीक आहे नेहा, मी तुझ्यासाठी भाड्याचं एखादं घर शोधते, नीतू म्हणाली. आणि काळजी करू नकोस नेहा, हीच खरी वेळ आहे तुझ्याकडे स्वतः काहीतरी करून दाखवण्याची आणि मी तुझ्यासोबत आहे. नीतूने त्याच दिवशी आपल्या घराशेजारीच एक छोटंसं घर शोधलं. इकडे नेहाने आपले व आपल्या मुलीचे कपडे पॅक केले, मुलीला तयार केले आणि आपण जमवलेले काही पैसे सोबत घेऊन घरात कुणी नाही बघून गुपचूप घरातून बाहेर निघून गेली. रात्री जेव्हा सुमित घरी परतला तेव्हा नेहमीप्रमाणे त्यानं रागातच नेहाला आवाज दिला, नेहा पाणी आण. पण घरात आज शांतता होती. त्यानं किचनमध्ये बघितलं तर कोणीच नव्हतं. त्याने लगेच अंशीचे कपाट उघडून बघितलं तर तिथे तिचे कपडे नव्हते. तो घाईतच आपल्या खोलीत आला. तेव्हा त्याची नजर टेबलावर लिहिलेल्या एका पत्रावर गेली. त्याने ते पत्र हातात घेतलं. त्यात होतं, सुमित, मी तुझ्यासोबत खूप वर्ष राहिले, तुझे टोमणे ऐकले, दुःख सहन केलं, परंतु आता मी हे सगळं सहन नाही करू शकणार. तू नेहमी मला कमजोर समजले, परंतु आता मी माझ्या मुलीसोबत माझे नवीन आयुष्य सुरू करणार आहे. तुला जे करायचे आहे ते कर, परंतु मी आता तुझ्यासोबत नाही राहू शकणार. लवकरच घटस्फोटाच्या कागदांवर सह्या करून पाठवेल. तुझीच तू न समजून घेतलेली बायको नेहा. हे पत्र वाचून सुमित रागाने लालच झाला. त्याने तर तिला घाबरवण्यासाठी घटस्फोटाचे ते कागद तयार केले होते, पण आता तर त्याचा डाव त्याच्यावरच पलटला होता. सुमित त्याच विचारात डुबला. घरातील सगळे सदस्य जेवण करून झोपायला निघून गेले होते. आता रात्री जेव्हा सुमितला भूक लागली तेव्हा त्यानं किचनमध्ये जाऊन बघितले. तेव्हा एका ताटामध्ये भाजी आणि चपात्या वाढून ठेवल्या होत्या, त्याही थंड झालेल्या. मन मारून त्यानं तेच गुपचूप खाऊन घेतलं आणि आपल्या खोलीत येऊन झोपला. कारण आता त्याची आवडती भाजी बनवून गरमागरम चपाती वाढून देणारी त्याची बायको नेहा आज त्याच्याजवळ नव्हती. दुसऱ्या दिवशी देखील त्या घरात सगळं काही सामान्यप्रमाणे सुरू होतं. फक्त आज फरक एकच होता की त्या घरात सुमितच्या रागातील आवाज जोरात ऐकू येत नव्हता. आता मात्र तो खूप उदास राहू लागला होता.
पण त्याच्यात इतकी आकड होती की तो मनात म्हणत होता की मी फोन करून तिला माझ्याकडे कधीच नाही बोलवणार, ती गेली ना तर तीच परत येईल. पण मनातील मनात त्याला त्याच्या बायकोची कमीही सतावत होती. बायकोची, मुलीची आठवण त्याला कामावर लक्ष केंद्रित करू देत नव्हती. म्हणून ऑफिसमध्ये परफॉर्मन्स त्याचा कमी झाला. कंपनीचा लॉस झाला म्हणून कंपनीनं त्याला कामावरून काढून टाकले. आता सुमित एक कमी पगाराची छोटी नोकरी करू लागला होता. इकडे त्या छोट्या घरामध्ये नेहा आणि अंशी राहत होते. आपल्या अंशीला शिकवणं, मोठं करणं, चांगले संस्कार देणं हेच आता नेहाचं ध्येय होतं. परंतु या सगळ्यासाठी पैसे लागणार होते. पैशांची कमी तिला सतावत होती. नेहाने प्रत्येक कॉलेज, स्कूलमध्ये नोकरीसाठी रिझ्यूम पाठवले, परंतु प्रत्येक ठिकाणावरून तिला निराशाच हाती आली. तेव्हा नीतू तिला म्हणाली, घाबरू नकोस, कुठे नोकरी मिळत नाही तर जाऊ दे. इतकं लक्षात ठेव की तू खूप कर्तृत्ववान आहेस. तुझ्यातील कला अजून तूच ओळखली नाहीस, तीच जगाला दाखव. नीतूचे बोलणे नेहाला समजले नाही म्हणून ती म्हणाली, म्हणजे? तेव्हा नीतू म्हणाली, बाहेरचे सगळे दरवाजे जर बंद झाले असेल तर तू स्वतः तुझ्या नशिबाचे दरवाजे उघड. तुझ्या स्वतःमध्ये खूप क्षमता आहे की तू काहीही करू शकतेस. स्वतःमध्ये लपलेल्या तुला ओळख. माणसात जर कला असेल तर तो कोणत्याही क्षेत्रात काहीही करू शकतो. तू खूप छान प्रकारे समजावते, शिकवते. याआधी देखील तू शिक्षिका म्हणून काम केले आहे. काय झालं जर 7 वर्ष गॅप पडला असेल तर तू परत एकदा काही एज्युकेशनल व्हिडिओ बनव आणि ते सोशल मीडियावर टाक. मी जे म्हणत आहे त्यावर विचार कर. नीतू निघून गेल्यावर नेहा मनात म्हटली, विचार तर खरंच चांगला आहे. मला या सोशल मीडियाबद्दल जास्त काही माहिती नाही. पण काय झालं, माहिती नाही तर एकदा काम सुरू झाले की आपोआप माहिती होईल सगळं. जिथे मनात आस आहे तिथे रस्ताही आणि मार्गही आपोआप मिळेल. नेहाने आता आपला फोन घेतला व व्हिडिओ कसे बनवायचे, कसे टाकायचे याचे व्हिडिओ बघून शिकू लागली. तासनतास आता ती मेहनत करून 10वीच्या मुलांसाठी व्हिडिओ बनवू लागली. 10वीचे पेपर जवळ आले होते म्हणून महत्त्वाचे टॉपिक घेऊन ती तासनतास त्यावर स्वतः अभ्यास करून व्हिडिओ बनवू लागली. नीतूसुद्धा तिला मदत करत होती. कॅमेरा नीतूनं सेट केला आणि नेहाने मुलांना स्वतःच्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न केला. तिच्या आवाजात आत्मविश्वास होता आणि शिकवण्यात अगदी सरळपणा होता. अवघड गोष्टी एकदम सोप्या पद्धतीनं ती शिकवत होती म्हणून अवघडातील अवघड विषयसुद्धा मुलांना सोपे वाटू लागले. पहिला व्हिडिओ अपलोड करत असताना नेहाच्या मनात खूप भीती होती. आपण व्हिडिओ तर बनवत आहे, पण कुणी हा व्हिडिओ बघेल का, हाच विचार ती करत होती. तिने नीतूला विचारले तेव्हा नीतू म्हणाली, तू काळजी करू नकोस. तू इतके छान शिकवत आहेस, इतकं छान काम करत आहेस. मुले बरोबर तुला शोधत इथे व्हिडिओ बघायला येणार. काही दिवसात तिनं टाकलेल्या व्हिडिओवरती चांगलेच व्ह्यूज यायला लागले. त्यावर कमेंटसुद्धा यायला लागले. एका मुलाने कमेंट केली होती की तुमच्या शिकवण्याची पद्धत खूप सोपी आणि छान आहे. प्लीज नेक्स्ट टॉपिकवर लवकरात लवकर व्हिडिओ टाका. तर कोणी आभार व्यक्त केले आणि म्हणाले की तुमच्यामुळे माझ्या मुलांना अभ्यासात खूप चांगली मदत होत आहे. कुणी म्हणत होतं की आमच्या मुलांची भीती तुमच्यामुळे गेली. नेहाचा कॉमेंट बॉक्स पूर्ण भरलेला होता. भरभरून मुले, पालक व्हिडिओ खाली त्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया द्यायला विसरत नव्हते. नेहाचा आत्मविश्वास आता परत आला. तिच्या डोळ्यांमध्ये चमक परत आली होती. चेहऱ्यावर तेज झळकत होतं. तिनं व्हिडिओ मनापासून आणि रोज बनवायला सुरू केले. दिवस रात्र एक करून तिनं मेहनत केली आणि अगदी टॉपिकच्या मुळापर्यंत जाऊन तिनं व्हिडिओज बनवले. एका महिन्याच्या आतच हजारो लोक तिच्यासोबत जोडले गेले. आता येणाऱ्या पैशांमुळे नेहा आर्थिकरित्या मजबूत बनली होती. तिने अंशीचे ॲडमिशन चांगल्या शाळेत केले आणि स्वतःही काही कोर्स करून आपले ज्ञान वाढवू लागली. तिकडे नेहा घरातून निघून गेल्यानंतर घराची कायापालट झाली होती. आकांक्षा किचनमध्ये भांडे आपटत बडबडत होती. तेव्हाच सुमित आला आणि म्हणाला, वहिनी, अजूनपर्यंत नाश्ता तयार नाही झाला का? तेव्हा आकांक्षा रागातच त्याला म्हणाली, नाश्ता नाही अजून. मी या घरातील मोलकरीण आहे का? सगळे कामे मलाच करावे लागतात. किती कामे करू मी एकटी? जेव्हा नेहा होती तेव्हा सगळं काही ठीक चालू होतं. तेव्हाच सासूने आकांक्षाला आवाज दिला आणि म्हणाली, अजून मला गोळ्या आणि चहा नाश्ता नाही दिला. तेव्हा आकांक्षा चिडूनच म्हणाली, माझ्याकडून नाही होत सगळं. तुम्ही तुमच्या मुलाला सांगा. मी घरातील मोलकरीण नाहीये. सासूने रागातच सुमितला आवाज दिला आणि म्हणाली, सुमित, काय बघत आहेस? काही करत का नाहीस? नेहाला परत बोलव.
नाहीतर हे घर पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. आईच्या बोलण्यावर चिडूनच सुमित म्हणाला, मी अजिबात तिला बोलवणार नाही. ती स्वतः हे घर सोडून गेली आहे तर तीच परत येईल. आणि तू काळजी करू नकोस आई, थोड्याच दिवसात तिची अक्कल ठिकाण्यावर येईल. त्याचवेळी घराची बेल वाजली. आकांक्षाने दरवाजा उघडला आणि लगेचच सुमित बाहेर ये, बघ तुझ्या नावाने काय आलं आहे म्हणून आवाज देऊ लागली. सुमित पटकन बाहेर आला. आकांक्षाने त्याच्या हातामध्ये आलेले कागद दिले. घटस्फोटाचे कागद आहेत, सह्या करून पाठवले आहे तुझ्या बायकोने. आता बघ आपल्या कर्माचे फळ. आकांक्षाने जोरातच टोमणा दिला. घटस्फोटाच्या कागदांवर बायकोच्या सह्या बघून सुमितच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला विश्वासच बसत नव्हता की नेहाने इतकं मोठं पाऊल उचलले. आता ही गोष्ट कोर्टापर्यंत पोहोचली. नेहाच्या वकीलनं सगळ्यांसमोर तिथे सांगितले की कशाप्रकारे नेहाला शारीरिक तसे मानसिक टॉर्चर केले जात होते, किती समस्यांना तोंड द्यावे लागले. तेव्हाच सुमितच्या वकीलनं सुद्धा आवाज उठवत बोलले की नेहा मॅडम, तुम्ही तुमचे लग्न झाल्यापासून 7 वर्ष त्यांच्यासोबत राहिल्या, तेव्हा तुम्ही आवाज का उठवला नाही? अचानक आता तुम्हाला त्यांच्यापासून त्रास सहन करावा लागत आहे असे कसे? नेहाने आत्मविश्वासाने उत्तर दिले, मी माझे लग्न वाचवण्यासाठी हे सगळं सहन केलं, पण आता माझी सहनशक्ती सहन करण्याची क्षमताच संपली. त्यामुळे मजबूर होऊन मला हा निर्णय घ्यावा लागला. आणि मला हा निर्णय घेण्यासाठी मला माझ्या नवऱ्यानं व माझ्या सासरच्या लोकांनीच भाग पाडले. सुमितच्या वकीलनं नेहावर चरित्रहीन आणि निष्काळजी आई असल्याचा आरोप लावला. जी स्त्री स्वतःचं घर सोडून गेली ती स्वतः एक चरित्रहीन आहे. तिला त्यांच्या मुलीची जबाबदारी अजिबात देऊ नये. परंतु नेहाने हे सगळं ऐकून आपला पक्ष एकदम सत्य मांडला. तिनं आपली मैत्रीण नीतू आपले काही मेडिकल रिपोर्ट जज समोर ठेवले. त्यावरून तिच्यासोबत घरात झालेले अत्याचार सिद्ध झाले. सगळ्यात मोठी परीक्षा तर नेहाची तेव्हा होती जेव्हा अंशीला कोर्टात बोलवण्यात आले. अंशी आपल्या आईचा हात पकडूनच आतमध्ये आली. जजनं हळू आवाजात अंशीला विचारले, बेटा तुला कोणासोबत राहायचे आहे? अंशीने हळू आवाजात म्हटले, मी माझ्या आईसोबत राहू इच्छिते, कारण माझे बाबा माझ्या आईला खूप मारतात. माझ्या आईवर जोरजोरात रागवतात, चिडतात, ओरडतात. यावर माझी आई खूप रडते. माझे बाबा खूप वाईट आहेत. मी त्यांच्यासोबत कधीच राहू शकत नाही. सुमितनं जेव्हा आपल्या मुलीचे हे बोलणे ऐकले तेव्हा त्याचा चेहरा नाराज झाला. स्वतःच्याच नजरेत तो पडला. आता ही केस तो जिंकणार नाही असेच त्याला वाटले. 8 दिवसांनंतर कोर्टमध्ये याचा निकाल लागणार होता. इकडे नेहाने लोन काढून आपल्यासाठी एक नवीन घर खरेदी केले होते. स्वतःसाठी कार घेतली होती. आपल्या मुलीसोबत ती आता नवीन घरात राहायला देखील गेली होती. उद्या कोर्टाची शेवटची तारीख होती. फायनल निकाल लागणार होता. त्याच्या 1 दिवस आधीच सुमित नेहाला फोन करतो. नेहाने फोन उचलला तर सुमित तिला म्हणाला की मला एक वेळ तुझ्यासोबत भेटायचे आहे, बोलायचे आहे, पण मला तुझ्यासोबत नाही बोलायचे, नाही भेटायचे. नेहाने स्पष्ट शब्दात सांगितले. पण सुमितनं फक्त शेवटच्या वेळी तिला भेटण्याची आपली इच्छा बोलवून दाखवली. तेव्हा नेहा त्याला भेटायला तयार झाली. 1 तासानंतरच सुमित नेहाच्या घराच्या बाहेर येऊन थांबला. नेहाच्या घराच्या बाहेर नेम प्लेट लावलेली होती. त्याच्यावर नेहा की अंशी नाव लिहिलेलं होतं. ते वाचतच तो आतमध्ये आला आणि घराची बेल वाजवली. तिनेच दरवाजा उघडला आणि त्याला आतमध्ये यायला सांगितलं. सुमित घरात आल्यानंतर आतमध्ये बघितल्यानंतर हैराण झाला. घर जरी छोटे असले तरी पूर्णपणे सुशोभित केलं होतं ते. गरजेच्या सगळ्याच वस्तू तिथे होत्या. त्यात त्याची साधी सरळ राहणारी बायको नेहा पूर्णपणे बदलली होती. तो तिला बघतच होता की काय बोलायचे होते तुला, नेहा म्हणाली. सुमितनं आपल्या नरम आवाजात बोलण्याचा प्रयत्न केला की नेहा मला तुझे फक्त 5 मिनिट हवे आहे. नेहा मला माझ्या चुकीची शिक्षा मिळाली आहे. मला जाणीव झाली आहे की मी तुझ्यासोबत चुकीचं वागलो. तू घरातून गेल्यानंतर मला समजले की तू माझ्या आयुष्यात किती महत्त्वाची आहेस. तुझ्याशिवाय माझे घर अस्तव्यस्त झाले आहे. आई तर आजारीच राहायला लागली आणि वहिनी तर रोजच भांडण करते. आणि त्या दिवशी कोर्टमध्ये अंशीनं जे काही माझ्याबद्दल बोलले त्यानंतर मी तर माझ्याच नजरेत पडलो. मी तुझ्यासोबत खूप वाईट वागलो, मला माफ कर. तेव्हा नेहा थोडं धीट आवाजातच त्याला म्हणाली, अच्छा, म्हणजे आता तुझ्या आयुष्यात सगळं काही खराब सुरू झालं तेव्हा तुला माझी आणि माझ्या मुलीची आठवण येत आहे का?
तेव्हा सुमित म्हणाला, नाही नेहा, मला खरंच माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मी फक्त एकच म्हणू इच्छितो की हे घटस्फोटाचं नाटक इथेच बंद करू. माझ्यासोबत आपल्या घरी परत चल. आपल्या अंशीबद्दल देखील विचार कर. तिलासुद्धा तिच्या बापाची गरज आहे, बापाच्या प्रेमाची गरज आहे. तेव्हा नेहा म्हणाली, बरोबर बोलत आहेस सुमित तू. अंशीला तिच्या बापाची गरज आहे, पण अशा बापाची जो बाप तिचा आदर्श बनेल. तुझ्यासारखा बाप जो आपल्या बायकोचा आदर सन्मान करत नाही, सारखा अपमान करत असेल, तिला धमकवत असेल, बायकोला घाबरवतो, बायकोवर हात उचलतो, असा बाप माझ्या मुलीचा कधीच आदर्श बनू शकत नाही. यावर सुमित म्हणाला की मला परत एकदा एक चान्स दे. मी माझी चुकी सुधारेल. फक्त मला एक चान्स दे. माझ्यासोबत घरी चल. तेव्हा रागातच नेहा म्हणाली, कोणता चान्स सुमित? रोज तुझ्यासाठी एक चान्स देत होते मी, पण तू काय केलेस? रोज तो चान्स गमावला. धीट आवाजातच नेहा म्हणाली, माफीचा प्रश्न तर तेव्हा असतो ना सुमित, जेव्हा चुकून आपल्याकडून एखादी चुकी होते, पण जाणून बुजून केलेली चुकी माफीच्या लायकीची नसते. मलाच माफ कर, पण मी आता तुला माफ नाही करू शकणार. आणि खरं सांगू का, आता माझ्या आयुष्यात तुझ्यासाठी थोडीसुद्धा जागा शिल्लक नाही. मी स्वतःला पूर्णपणे बदलले आहे. माझ्या मुलीसाठी मी सगळं काही करेन. घटस्फोटाचे नाटक तर तू केलं असेल, पण त्याच्यामुळेच माझी खूप मदत झाली. मी काय करू शकते हे मला समजले. माझ्यातील मला मी जागे केले. त्यामुळे तू आता कसलीच काळजी न करता इथून जाऊ शकतोस. सुमितनं शेवटची नजर आता आपली मुलगी अंशीवर टाकली आणि जड पावलाने त्या घरातून तो निघून गेला. मित्रांनो, एखादी स्त्री जेव्हा धाडसाने आपले पाऊल पुढे टाकते, तेव्हा आत्मसन्मान घेऊनच आयुष्यात ती पुढे जाते आणि अशक्य सुद्धा शक्य करून दाखवते. तेव्हा ती फक्त स्वतःसाठीच नाही, तर पूर्ण दुनियासाठीच एक उदाहरण बनते. या कथेतील नेहाने तर आता करून दाखवले होते की प्रत्येकाला आपली कहाणी लिहिण्याचा हक्क आहे. सुमित सारख्या मुलाने आपल्या आयुष्यात आलेल्या हिऱ्याला गमावलं होतं. आपण खूप ग्रेट आहोत. आपल्यासारखं कुणीच नाही. या नादात तो आपलं सर्वस्वच गमावून बसला. चला मित्रांनो, स्टोरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. कॉमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली. आवडली असेल तर लाईक करण्याबरोबरच सबस्क्राईब करायचं सुद्धा विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.